VFX CGI हे सगळं बजेट नुसतं पैसा खर्च करून काही होत नाही। कारण कसं आहे ना, मराठी माणसाने जर का ठरवलं ना तर कुठलाही चित्रपट छोटा मोठा करू शकतो। मराठी इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र यावं आणि एकाच दिवशी एक एक दोन दोन चित्रपट प्रदर्शित जे होत आहेत ते थोडंसं टाळावं। नमस्कार मित्रांनो, मराठी बोली यूट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल शिंदे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटावर बोलणार आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये एक सस्पेन्स थ्रिलर आपल्याला पाहायला मिळणार आहे। अभिनेता जितेंद्र जोशी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। घात म्हणजेच कोणीतरी कोणाला दिलेला घात। मित्रांनो, घात या नावावरूनच आपल्याला कळतं चित्रपट कशावर आधारित असेल। मित्रांनो, म्हणजेच घात हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मिळणारे असू शकतो किंवा एका समाजाकडून दुसऱ्या समाजाला मिळणारे घात असू शकतो। चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे बंदुकीच्या गोळ्यांचा तर भरमसाठ आवाज आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर असं वाटतं आदिवासी लोक आहेत जे चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काहीसं मला असं वाटतं आदिवासी लोकांसंदर्भात हा चित्रपट असू शकतो। आणि मित्रांनो, ट्रेलर तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल पाहिला तर मित्रांनो, घात या चित्रपटाचा ट्रेलर पहा, कारण ज्यांना सस्पेन्स थ्रिलर आवडतं त्यांच्यासाठी हा चित्रपट खूप मस्त आहे। आदिवासी लोक डेड बॉडीज विकतात का? कोणाची बॉडी? मित्रांनो, चित्रपटाची दुसरी बाजू मला ही सांगायची की ट्रेलर पाहिला, ट्रेलरमध्ये मला असं जाणवलं की चित्रपटाचं बजेट थोडासा कमी आहे। पण मित्रांनो, हा चित्रपट जो आहे बर्लिन फेस्टिवलमध्ये जाऊन आलेला आहे। मित्रांनो, मराठी चित्रपटाचं बजेट कमी असतं आणि त्याच्यामुळे त्यांना चांगला पैसा नाही मिळालं आणि चांगला बजेट नसेल तर चित्रपटाची स्टोरी किती उत्तम असली, कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला, मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनला जरी गेली तरी बजेटमुळे आपला मराठी चित्रपट थोडासा मागे राहिलेला आहे। पण मित्रांनो, आज नको त्या चित्रपटावर आपण पैसे खर्च करतो, पाहतो, पण मला असं वाटतं आपण हा घात चित्रपट पाहणं गरजेचं आहे। बजेट थोडंसं कमी आहे पण स्टोरी लाईन जी आपण बोलतो ना ती परफेक्ट आहे। प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येऊन हा घात चित्रपट पाहावा आणि घात सारखे प्रत्येक मराठी चित्रपट आपण पाहिले तर कुठे जाऊन मराठी चित्रपटाचे दिवस चांगले येतील। आणि मग आपणच जर का आपल्या मराठी चित्रपटाला सपोर्ट केला तर कदाचित मराठी चित्रपटाचं बजेट वाढेल आणि मराठीमध्ये जर का VFX CGI आपल्याला पाहायला मिळालं तर किती बरं वाटेल, नाही का? पण त्यासाठी आपल्याला चित्रपट हे चित्रपटगृहामध्ये पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून ते लोक चांगली कमाई करतील आणि पुढचा चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्यासाठी एक वेगळं चॅलेंज असेल। कारण VFX CGI हे देखील त्यांना करायची इच्छा असते, पण पैसे नसल्याअभावी आपण काही करू शकत नाही। मित्रांनो, मला असं वाटतं आपण ही चित्रपट पाहून चित्रपटाला सपोर्ट करूयात, कारण कसं आहे ना, मराठी माणसाने जर का ठरवलं ना तर कुठलाही चित्रपट छोटा मोठा करू शकतो। जसं की सैराट आणि बरेच पिक्चर आपण मोठे केलेले आहेत, तसं आपण मला वाटतं प्रत्येक मराठी चित्रपटाला सपोर्ट केलं पाहिजे। आणि कुठेतरी मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र यावं आणि एकाच दिवशी एक एक दोन दोन चित्रपट प्रदर्शित जे होत आहेत ते थोडंसं टाळावं। कारण 27 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय आणि तेव्हाच येतोय धर्मवीर 2। तर मित्रांनो, प्रत्येक जण धर्मवीर 2च पाहायला जाणार, कारण कमर्शियल विषय आहे। घात चित्रपटाबद्दल आणखी सांगायचं झालं तर सस्पेन्स थ्रिलर ज्यांना आवडतं आणि ज्यांना जितेंद्र जोशी यांना पाहायला आवडतं त्यांच्यासाठी घात हा चित्रपट खूप चांगला असेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना फेस्टिवलचे चित्रपट पाहायला आवडतात, कारण बर्लिन फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झालेली फिल्म आहे। ह्याच्या आधी आत्मपॅम्पलेट म्हणून एक मराठी चित्रपट बर्लिन फेस्टिवलला सिलेक्ट झाली होती, याचा पण मी रिव्ह्यू करेल आणि खरंच तो उत्तम चित्रपट होता। मला असं वाटतं या अशा चित्रपटांना आपण चित्रपटगृहात जाऊन पाहिले पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। VFX CGI हे सगळं बजेट नुसतं पैसा खर्च करून काही होत नाही। जर का त्या VFX CGI ला अर्थ असेल तर ते करणं गरजेचं आहे, मला असं वाटतं। तर मित्रांनो, तुम्ही घातचा ट्रेलर पाहिला नसेल तर आत्ताच पहा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतोय, पहा। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही सगळेजण आपले मराठी बोली यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब नाही करत आहे यार, सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला एक उत्साह असतो ना, तो माझा अजून वाढेल आणि मराठी प्रत्येक चित्रपटाचे रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तर हा ट्रेलरचा रिव्ह्यू झाला, आपण पुढच्या भागात भेटूयात लवकरच।